विजन के इस बहुत बड़े मेगा इवेंट में जो कृषि पर आधारित टेक्नोलॉजी और राइट फ्रॉम ए टू जेड जो भी कृषि से निगड़ित है उस पर आधारित ये मेगा इवेंट यहाँ पर लिया गया है। इसके लिए मैं एग्रो विजन फाउंडेशन का सबसे पहले तो धन्यवाद देना चाहता हूँ। इनके पैटर्न आदरणीय श्री गडकरी साहब का भी मैं धन्यवाद देता हूँ कि ये बहुत बड़ा यहाँ पर जो उन्होंने एग्रो विजन का आयोजन हमेशा से करते हैं। इनके साथ में रवि जी जुड़े, उनके सभी सहयोगियों से मैं धन्यवाद देता हूँ, क्योंकि ये विदर्भ के लिए एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी जो है एग्री सेक्टर में इसके थ्रू मिलने वाली है, ऐसा मेरा मानना है। और आज खास कर जिस प्रोग्राम के लिए मैं आया हूँ वो फूड प्रोसेसिंग का भी इन्होंने इस साल से 2 दिन का कॉन्फ्रेंस यहाँ पर आयोजित किया है। मुझे ऐसे लगता है कि जो भी एग्रीकल्चर प्रोड्यूस है उसको जितने ज़्यादा प्रोसेसिंग हम लोग लेवल पे लेके जाएंगे, फेज़ 1, फेज़ 2, फेज़ 3, जैसे कि ऑरेंज के लिए अगर हम बात करते हैं तो जूस से लेके उसे कैंडी, जैम, यहाँ तक बनाने की न्यूट्रास्यूटिकल्स में, फेशियल वॉश जो बनाते हैं कॉस्मेटिक्स में, ऐसे अलग अलग इसके जब बाय प्रोडक्ट्स बनते जाएंगे तो मुझे लगता है कि जो वो वैल्यू एडिशन बहुत ज़्यादा होते जाएगा। विदर्भ में अभी सोयाबीन है, दाल है, इसके ऊपर का प्रोसेसिंग, राइस जो है इसके अलग अलग क्लस्टर्स, और ख़ास कर अभी यहाँ पे जो प्रोडक्शन होता है वो एक्सपोर्ट पोटेंशियल इसमें बहुत ज़्यादा है। बहुत सारी कंट्रीज़ है जैसे मिडल ईस्ट है जहाँ पे कुछ बनता ही नहीं है, तो यहाँ से वहाँ पे एक्सपोर्ट ऐसी कंट्रीज़ में जहाँ पे ये बनता नहीं है, जहाँ पे जगह नहीं है, ऐसे देशों में इसका एक्सपोर्ट के पोटेंशियल बहुत ज़्यादा है। और इसके ऊपर भी आज चर्चा हुई है और माननीय मंत्री महोदय गडकरी जी से जो बात हुई तो उन्होंने खास करके जो एक्शन प्लान और विज़न इसके एग्रो विज़न के तहत विदर्भ के लिए दी है, ये काफ़ी सराहनीय है। और मुझे लगता है कि ये मिला जुला प्रयत्न जो है वो होना चाहिए, एफर्ट्स होने चाहिए, जिसमें इंडस्ट्री डिपार्टमेंट की तरफ से जो हमारी एग्रो प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग की पॉलिसी है उसमें विदर्भ के लिए हमने खास करके इंसेंटिव्स ज़्यादा दिए हैं। और अभी हम लोग एक नई एक्सपोर्ट पॉलिसी भी लेके आए हैं। इस एक्सपोर्ट पॉलिसी के तहत जो भी यूनिट्स है वो यूनिट्स को जो 30% के ऊपर अपना प्रोड्यूस एक्सपोर्ट करते हैं उनको गवर्नमेंट की तरफ से फाइनेंशियल इंसेंटिव जो है वो उनको दिया जाएगा। अगर कोई यूनिट खुद के इसमें एक्सपोर्ट ओरिएंटेड मशीनरी अगर लगाना चाहता है तो वो भी 50 करोड़ तक का ग्रांट जो है हम लोग गवर्नमेंट की तरफ से उसके लिए देने वाले हैं। हमारी नई एक मुख्यमंत्री रोजगार योजना स्कीम है जिसमें एग्रो प्रोसेसिंग से रिलेटेड अगर कोई यूनिट लगाता है तो उसके लिए 35% की सब्सिडी जो है वो गवर्नमेंट की तरफ से दी जाएगी। तो ऐसे इंडस्ट्री का एग्रीकल्चर प्रोड्यूस के साथ में कैसे मिलाप करना चाहिए, ये हम लोग जितनी ज़्यादा मदद हो सकती है सेक्रेटरी इंडस्ट्री होने के नाते मैं उतना करना चाहूँगा। और इसमें जो भी सुझाव है वो सुझाव को भी हम लोग अमल में लाने की कोशिश करेंगे। सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट इसमें R&D और नई टेक्नोलॉजी जो है वो उसको हम लोग कैसे यूज़ करेंगे इसके बारे में भी चर्चा हुई है। नैनो टेक्नोलॉजी को हम फूड प्रिजर्वेशन में कैसे इस्तेमाल कर सकते हैं उसकी चर्चा हुई है। लॉजिस्टिक सेक्टर में क्या बदलाव अभी हमने लाने चाहिए, क्योंकि नागपुर जो है ये सेंटर है पूरे देश का, तो लॉजिस्टिक हब के लिए यहाँ पर बहुत बड़ी व्यवस्था हो सकती है। वेयर हाउसिंग की बहुत अच्छी फैसिलिटीज़ यहाँ पे हो सकती है। छोटे छोटे कोल्ड स्टोरेजेस जो है इसकी भी यहाँ पर ज़रूरत है, उसको भी हम लोग जल्दी ही इंसेंटिवाइज करने वाले हैं। मुझे लगता है कि ये एग्रो विजन से एक अच्छा विजन सभी को मिल जाएगा और जो फार्मर्स है उनका इनकम हम हमेशा दोगुना करने की जो बात करते हैं उस मात्रा में ये सही कदम है, ऐसा मेरा मानना है। इससे लोगों को भी रोज़गार मिलेगा और लोगों को, फार्मर्स को भी 2 पैसे ज़्यादा मिलेंगे। ये प्रोग्राम आयोजित करने के लिए मैं फिर से सभी का धन्यवाद देता हूँ और मुझे इसमें शरीक होने के लिए जो आपने मौका दिया है उसके लिए भी मैं धन्यवाद देता हूँ। 14व्या ॲग्रोव्हिजनमध्ये आपण यावर्षी बाकी स्टेकहोल्डरला एकत्र आणण्याकरता खास 2 दिवसाची अन्न प्रक्रिया उद्योग विदर्भातील संधी आणि आव्हाने या विषयावरती एक परिषद आयोजित केलेली आहे। या परिषदेमध्ये साधारणतः उद्योजकांना जर का नवीन अन्न प्रक्रिया उद्योग लावायचे असले तर त्यांच्याकरता गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स आहेत, काय योजना आहेत आणि साधारणतः आपल्याकडे जे काही कृषीची उत्पादनं आहेत, जे काही फळं असतील, भाज्या असतील,
त्यातले कुठले सुटेबल आहेत, कुठल्या याच्यावरती करता येऊ शकतं, याच्याबद्दलची सगळी माहिती या 2 दिवसाच्या याच्यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या इथे जे एस्टॅब्लिश्ड उद्योग असतील, जसं दाल मिल्स आहेत, राईस मिल्स आहेत, किंवा आपल्याकडे जे पल्सेस आहेत म्हणजे बाकी मसालेवाले आहेत, यांना देखील आपल्या एक्सपान्शन करता काय करता येईल याच्याबद्दलची माहिती इथे मिळेल. इथे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला जास्त चांगला भाव मिळणार नाही, जास्तीत जास्त मोठी बाजारपेठ मिळणार नाही, आणि त्या बाजारपेठ मिळण्याकरता आपल्याला म्हणून इथे अन्न प्रक्रिया उद्योग वाढीस लागले पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून आपण यावर्षी या अन्न प्रक्रिया उद्योग यावरती 2 दिवसाची अशी विशेष परिषद ठेवलेली आहे. याच्याकरता देशभरातले जे एक्सपर्ट्स आलेले आहेत, नुसत्या उद्योगाच्या सरकारी स्कीम्स नाहीत, तर त्यांच्यामध्ये मग त्यांचे काही रेग्युलेटरी इश्यू असतील, काही सर्टिफिकेशन असतील, पॅकेजिंग असेल, मार्केटिंग असेल, म्हणजे असा उद्योग लावण्याकरता सगळ्या प्रकारची त्याला माहिती ही या 2 दिवसात उपलब्ध व्हावी, या इच्छेने आपण या 2 दिवसाच्या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. नितीनजींनी गेले काही वर्षांपासून जसं डेअरी या क्षेत्रामध्ये आणि ऊसामध्ये क्रांती घडवून आणली, तसं आता पुढला आपण टार्गेट ठेवलं आहे की अन्न प्रक्रिया उद्योग किंवा ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री याच्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात उद्योजकांनी, नवीन मुलांनी, स्टार्टअप्सनी समोर यावं आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीचे उद्योग सुरू व्हावेत. त्या दृष्टीने सुरू केलेला हा पहिला प्रयत्न आहे. ॲग्रोव्हिजन 2023 मध्ये यावर्षी सर्वप्रथम आम्ही फूड प्रोसेसिंग चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज हा विषय घेऊन 2 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली. ॲग्रोव्हिजन हे 2015 पासून सुरू आहे, पण सर्वप्रथम यावर्षी आपण फूड प्रोसेसिंग हा सब्जेक्ट घेऊन सुरू केले. खास करून विदर्भातले, सेंट्रल इंडियातला शेतकरी, त्याच्या प्रॉडक्टचं व्हॅल्यू ॲडिशन या कार्यशाळेचा हा उद्देश. या कार्यशाळेमध्ये ऑनरेबल नितीनजी गडकरी यांनी आता उद्घाटन केलं. हर्षदीप कांबळे सर, सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आणि सर्व तज्ज्ञ लोक आज मार्गदर्शन करणार आहेत. एक्सपोर्ट, इनोव्हेशन, फायनान्स, वेगवेगळ्या स्कीम्स, सक्सेस स्टोरीज ऑफ व्हेरियस स्टार्टअप्स, त्याच्यानंतर फूड सेफ्टी, क्वालिटी, पॅकेजिंग, हा 2 दिवसाचा कार्यक्रम सर्वांनी लाभ घ्यावा आणि एकमेकांना मदत करून विदर्भाचा विकास साधावा. इंडस्ट्रियल पॉलिसी मार्च 2024 में आने वाली है, तो उसके पहले अगर आप हमको सजेशंस देते हैं, यहाँ पर बहुत सारे स्पेशलिस्ट लोग भी जिसमें ज़्यादा जानकार है वो भी यहाँ पर बैठे हैं, तो मैं आपको ये साहब के सामने ये वादा करता हूँ कि ये जो भी आपके प्रपोजल्स है, जो भी आपके सजेशन सुझाव है, उनको ये पॉलिसी में डाला जाएगा, क्योंकि विदर्भ और मराठवाड़ा जो है, पुणे जैसे मैन्युफैक्चरिंग में अलग अलग सेक्टर में उन पुणे को सरपास ना कर पाए, लेकिन मुझे लगता है कि एग्री सेक्टर में विदर्भ में, मराठवाड़ा में वो ताकत है कि इसमें वो बहुत ज़्यादा आगे जो है वो जा सकते हैं. और जब हम ये टेक्नोलॉजी की बात करते हैं, तो जैसे मैंने बोला कि अभी पैक्ड फूड का जो है, फिर रेडी टू ईट वाले जो प्रोडक्ट्स हैं, हमारे यहाँ पे अभी हल्दीराम एक बहुत बड़ा खुद का फूड पार्क जो है वो बनाने वाले हैं, उनका अभी पैक्ड फूड में भी आना शुरू हो गया है. तो ऐसे एग्जाम्पल्स हमारे विदर्भ में अभी डेवलप हो रहे हैं, बड़ी खुशी की बात है. और ऐसे जो भी इंडस्ट्रीज आ जाएंगे उनको हम लोग टैक्स इंसेंटिव एज वेल एज सर इन न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी वी आर ऑल्सो गोइंग टू अनाउंस फॉर द कैपिटल सब्सिडी सर. सो दैट वुड इनिशियली हेल्प दिस इंडस्ट्रियल पॉलिसी. और छोटे छोटे उद्योजक जो है, इनके लिए हमारी एक मुख्यमंत्री रोजगार योजना है, जिसको हम लोग 50 लाख रुपए तक का प्रोजेक्ट जो है वो मंजूर करते हैं. हमारे मंत्री महोदय श्री उदय जी सामंत ये यहाँ पर 2 दिन के विदर्भ के दौरे पर थे, और उन्होंने अनाउंस किया है, और मुझे कल फ़ोन पे भी उन्होंने बताया कि ये 50 लाख की जो लिमिट है, जो मुख्यमंत्री रोजगार योजना के तहत हम लोग बेरोजगार युवा युवतियों को उसमें प्रोजेक्ट्स अप्रूव करते हैं, जो बैंकेबल है ऑफकोर्स, तो वो 50 लाख से उसको बढ़ा के 1 करोड़ तक का उसको किया जाए, ऐसा उन्होंने सूचना दी है, जिसका अमल हम लोग 1 महीने के अंदर ही हम लोग करने वाले हैं. तो इससे ये फूड प्रोसेसिंग यूनिट्स जो है, मुझे लगता है कि ये 1 करोड़ में छोटे छोटे यूनिट्स काफ़ी अच्छे से आ सकते हैं. और इनका अगर एक क्लस्टर अगर तैयार करने की आपकी मंशा है, तो हमें बता दीजिए. नागपुर में हमारे पास में काफ़ी अच्छी जगह बुटीबोरी में अवेलेबल है.
फूड पार्क वहाँ पर है ही, उसके सभी प्लॉट्स अभी ख़त्म हो गए ये मुझे पता चला है, लेकिन हम एडिशनल एरिया 100-200 एकड़ जो भी लगता है वो एडिशनल एरिया MIDC बूटी बोरी में हम लोग फिर से अलॉट करके दे सकते हैं। और ये छोटे छोटे यूनिट्स हैं जिनको गवर्नमेंट के जो अलग अलग स्कीम्स है उसके साथ में डोटेल हम लोग कर सकते हैं। और जो कॉमन फैसिलिटी सेंटर इसके लिए जो भी लगेगा वो MIDC खुद अपने पैसे से खर्चा करेगी। ऐसा अगर कोई आपके पास में प्रपोजल है तो हम उसी के लिए भी, ये कॉमन फैसिलिटी सेंटर बनाने के लिए भी हम लोग MIDC के पैसे से आपको मदद करेंगे। लेकिन ये सब करने का मकसद यही है कि जैसे नागपुर में एक ऐसा साहब भी अभी बोल रहे थे कि ऑरेंज फूड पार्क में ही एक स्पेशलाइज्ड ऑरेंज पार्क तैयार हो जाए, जिसके लिए जो भी इंफ्रास्ट्रक्चर लगता है आप प्रोसेसिंग यूनिट डालिए, उसके लिए कॉमन फैसिलिटी सेंटर राइट फ्रॉम टेस्टिंग लैब्स, ये जो भी लगता है वो हम लोग हमारे पैसे से, गवर्नमेंट अपने पैसे से करेगी। आप वहाँ पर ये यूनिट्स, छोटे छोटे यूनिट्स है वो लेके आ जाइए। मुझे लगता है कि एक बहुत अच्छा इसके कारण वहाँ पर, क्योंकि ये इंडिविजुअली अगर हम लोग करना चाहते हैं तो जो खर्चा आता है उससे क्लस्टर अप्रोच लेना बहुत ज़्यादा ज़रूरी है, ऐसा मुझे लगता है। गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की क्लस्टर स्कीम भी इसमें है जिसमें हम 10 करोड़ रुपए तक का ग्रांट देते हैं। और ये ग्रांट है, आपको सिर्फ 15 से 20% खर्चा आता है, लेकिन हमें कम से कम 30 एंटरप्रेन्योर्स चाहिए जो एक ही टाइप का बिजनेस करते हैं, एक ही टाइप की मैन्युफैक्चरिंग करते हैं। ऐसे अगर आ जाते हैं तो हम 10 करोड़ रुपए का आपको ग्रांट देने को आज तैयार है। ये स्कीम हमारे पास ऑलरेडी है। ऐसी अलग अलग स्कीम्स जो है, ये अलग अलग स्कीम का आपने फ़ायदा लेना चाहिए। और जैसे मैंने बोला कि नई नई टेक्नोलॉजी जो आ रही है, ये नए टेक्नोलॉजीज़ के लिए आपके अगर कुछ सुझाव है तो हम लोग नए इंडस्ट्रियल पॉलिसी में लेके आना चाहते हैं। प्रबोध जी हमेशा मेरे अच्छे मित्र हैं। मैं जब FDA कमिश्नर था तो बहुत ज़्यादा इंटरेक्शन हमारा होता था। एंड सर सिंस इज़ फ्रॉम टेक्नोलॉजी बैकग्राउंड, तो नैनो टेक्नोलॉजी वगैरह तब मेरे लिए नया था, तो वो बहुत सारी चीज़ें हमको बताते थे। तो ये ऐसी जो चीज़ें हैं, जब आज हम लोग नैनो टेक्नोलॉजी की बात करते हैं, जो हमारे पैक्ड फूड है इसको ज़्यादा महीने के लिए 6-6 महीना उनको कुछ नहीं होगा, ऐसा टेक्नोलॉजी नई जो है वो निकली है। हम जब लॉजिस्टिक की बात करते हैं तो स्मार्ट वेयर हाउसिंग का अभी आजकल जो चल रहा है वो है साहब की मदद की वजह से ही यहाँ पर एक बहुत बड़ा लॉजिस्टिक हब बनाने का हमारा प्रयास रहेगा, जिसकी घोषणा जो है वो जल्दी हो जाएगी। हम उसके लिए कम से कम 5 से 6 हज़ार एकड़ जगह यहाँ पर नागपुर के लिए मैन्युफैक्चरिंग, लॉजिस्टिक एंड कमर्शियल के लिए हम लोग फिर से लेने वाले हैं। समृद्धि महामार्ग जो बना है, ये समृद्धि महामार्ग के तहत अभी हम लोग कम से कम 10 एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रियल पार्क्स जो है इसका निर्माण करने वाले हैं। तो वहाँ पर जो हमारी एक्सपोर्ट पॉलिसी अभी 10 दिन पहले आई है, नाउ इट इज़ अवेलेबल ऑन वेबसाइट ऑल्सो, हमारे वेबसाइट पे वो अवेलेबल है। तो ये जो एक्सपोर्ट पॉलिसी है, ये एक्सपोर्ट पॉलिसी में गवर्नमेंट खुद तो इंडस्ट्रियल पार्क बनाएगी, लेकिन जो आपके पास में किसी के पास कोई डेवलपर है, किसी के पास ज़मीन है, अगर 100 एकड़ की ज़मीन आपके पास में है, आपका प्रोजेक्ट अगर 100 करोड़ का बन जाता है तो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट के लिए ये पॉलिसी के तहत हम 50 करोड़ रुपए की ग्रांट जो है हम आपको दे सकते हैं। लेकिन इसमें वो डेवलपर ने कम से कम एक यूनिट जो एक्सपोर्ट ओरिएंटेड है वो उसमें लाना चाहिए, उसकी जिम्मेदारी है। तो इसके गाइडलाइंस जो है, पॉलिसी भी अभी आई है। मुझे लगता है कि विदर्भ मराठवाड़ा जो है, ये समृद्धि एक्सप्रेसवे लॉजिस्टिकली जो नागपुर है, ये नागपुर सेंट्रल इंडिया का, ये नागपुर इंडिया का सेंटर पॉइंट है। इसको देखते हुए मुझे लगता है कि यहाँ पर ये सुविधा और इसके साथ में रिलेटेड जो वेयर हाउसिंग है, ये वेयर हाउसिंग को भी हम लोग अभी इंसेंटिवाइज करने वाले हैं। तो ये देखते हुए ये एग्रो प्रोसेसिंग के लिए जो भी मदद, फूड प्रोसेसिंग के लिए जो भी मदद गवर्नमेंट की तरफ से लगेगी, या आपको लगता है कि नहीं इससे ज़्यादा और अट्रैक्टिव पॉलिसी होनी चाहिए, जैसा हमने बोला कि वो छोटे छोटे उद्योजकों के लिए अभी 1 करोड़ तक हम लोग सीमा उसकी बढ़ाने वाले हैं। उसमें 35% जो है ये सब्सिडी ये गवर्नमेंट से मिलेगी, लेकिन वो फ्रंट एंड सब्सिडी नहीं है। जैसे जैसे आप अपना यूनिट बढ़ाते जाते हो वैसे वैसे वो सब्सिडी मिलेगी, क्योंकि बहुत बार सब्सिडी का भी मिसयूज जो है वो किया जाता है, इसीलिए हमने उसको बैक एंडेड सब्सिडी के तहत रखा है। ये ऐसी गवर्नमेंट की जो भी स्कीम्स है, इसमें अगर आपको कोई भी बदलाव लगता है बहुत ज़रूरी है, जिसके कारण बिजनेसेस यहाँ पर बढ़ जाएंगे, एम्प्लॉयमेंट यहाँ पर बढ़ जाएगा, ये तो आप बताइए, हम तुरंत उसको अमल में लाने की कोशिश करेंगे। इसी के साथ साथ ही मैं नागपुर मेडिकल कॉलेज से पढ़ा हूँ और भंडारा का ही हूँ, तो विदर्भ पर हमारा ज़्यादा प्रेम है, इसीलिए
कुछ दूसरे सेक्टर्स की भी एक दो बहुत बड़ी इंडस्ट्री जल्दी ही नागपुर में आ जाएगी, ये भी मैं आपको यहाँ पर विश्वास दिलाता हूँ। मुझे यहाँ पर आपने बुलाया और मुझे ये देखते हुए सर, ये एग्रोविजन देखते हुए और ज़्यादा मोटिवेशन है काम करने का। और मेरा हमेशा ये मानना है कि काम से आदमी कभी थकता नहीं है, ज़्यादा काम करते हो ज़्यादा एनर्जी मिलती है। वो एनर्जी मुझे देने के लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। शुक्रिया। सर्वप्रथम मी हर्षदीप कांबळेंना मनापासून धन्यवाद देईल की नागपूरमध्ये जवळपास आपण कालच भूमिपूजन केलं 650 कोटी रुपयाचा मदर डेअरीचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं काल भूमिपूजन झालं आणि त्या प्रकल्पाकरता सरकारी कंपनी असल्यामुळे थोडे इन्सेंटिव्हमध्ये अडचण होती, पण त्यांनी आम्हाला मेगा प्रोजेक्टमध्ये त्याला मान्यता दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। यानंतरची डेव्हलपमेंट चांगली झाली। मी मदर डेअरीच्या चेअरमनला सांगितलं की हे पैसे तुमच्या हक्काचे नाही आहेत, हे आमच्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत, त्यामुळे जेवढे 450-500 कोटी जे काही मिळतील ते पूर्ण इथल्या विकासाकरता आणि योजनाकरता तुम्ही खर्च करा, अशा प्रकारे त्यांनी पण ते मान्य केलं। कालच त्यांनी सफल तो त्यांचा ब्रँड आहे ते आणि धारा तेल याचं उत्पादन नागपुरातून करण्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाली। आपली महानंदा डेअरी बंद पडलेली आहे, विखे पाटलांनी तिथल्या 550 मजदूरांचं त्या ठिकाणी विहारच तयार केलेला आहे, त्याकरता 150 कोटी रुपयाची गरज आहे। तर काल त्यांचं आणि चेअरमन साहेबांचंही बोलणं झालं आणि त्यातूनही आपण काही मार्ग काढू आणि नक्कीच यामुळे नागपूरमध्ये एक चांगल्या प्रकारे चालना मिळणार आहे। नागपूर विभागामध्ये विशेषतः 3 क्लस्टर लोकप्रिय आहेत। एक राईस क्लस्टर आहे, याच्यामध्ये रामटेकला पण झालेलं आहे, अन्य ठिकाणी पण काम सुरू आहे आणि याच्यात पुष्कळ पोटेन्शियल आहे। दुसरं दाल मिलचा क्लस्टर आहे। आपल्या इथे विदर्भामध्ये एकट्या अकोला जिल्ह्यात 240 दाल मिल आहेत आणि खानपान पट्टा जो आहे त्याच्यातलं जे खारटपणा आहे तिथल्या डाळीची चव वेगळी आहे आणि यावर्षी आता तुरीचे भाव पण वाढणार आहेत, त्यामुळे दाल मिल क्लस्टर हे पण आपल्याकडे विदर्भामध्ये आहे। तिसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे विदर्भामध्ये विशेष रूपाने आता सोयाबीन सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट यांची हालत काही चांगली नाही आहे। याचं कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर याची एक्सपोर्ट इम्पोर्ट जी पॉलिसी आहे त्या कमिटीचा मी पण सदस्य आहे, पण त्यामध्ये इन्फ्लेशन आल्यामुळे आलं की लगेच सरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीमध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची पण नुकसान होतं, शेतकऱ्याला भावही मिळत नाही, त्यामुळे लोक तेलबिया लावत नाहीत आणि मोठ्या प्रमाणावर पाम ऑइल इम्पोर्ट होतं। या संदर्भामध्ये एकरी उत्पन्न वाढावं या दृष्टीने पण प्रयत्न सुरू आहे। मला आनंद आहे की आमच्याकडे गेल्या 5 वर्षापासून 5 क्विंटलच सोयाबीन व्हायचं, पण काल पहिल्यांदी आमच्याकडे 1 एकरामध्ये 11 क्विंटल सोयाबीन झालं आणि आजचं मला VC होते माझ्यावर PTVचे, त्यांनी 18 क्विंटलपर्यंत सोयाबीन काढलं। तर विदर्भामध्ये तेल बियाचं उत्पादन वाढवून विशेषतः डिमांड आहे, आपण 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्यतेल इम्पोर्ट करतो आहे, त्या संदर्भामध्ये नक्कीच आपल्याला इथे बरंच काही करण्यासारखं आहे। मदर डेअरीला 40 प्लांट टाकायचे आहेत पशुखाद्याचे, त्याच्यामध्ये सरकीची ढेप, राईस ब्रँड ऑइलची ढेप आणि आपण आता इथेनॉल ब्रोकन राईसपासून बनवतो त्याच्यातून जी पावडर येते DGS, तर ती टाकून आपण 40 एक प्लांट आणि मकाई आपल्याकडे आहे, विशेषतः लागूनच संसर छिंदवाडा जिल्ह्यात खूप मका आहे, तर मक्याचा कणीस खाली आणि दाणा तो टाकून आपण पशुखाद्याचा फॉर्म्युला तयार करायला मदर डेअरीला सांगितला आहे, त्यामुळे 40 ते 50 पशुखाद्याचे युनिट पण आपल्या इथे सुरू होते। यामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास लावायला सुरुवात केली। इथे एक मशीन आहे, हे मकाचा आणि नेपियर ग्रासचं सायलोजमध्ये पॅकिंग करतात, त्यामुळे पहिली फार्मर प्रोड्यूस कंपनी वर्धा जिल्ह्यात तयार झालेली आहे। या ठिकाणी फूड प्रोसेसिंगमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे की सीड आणि कलमा
याच्या बाबतीमध्ये कांबळे साहेब सगळ्यात मोठी अडचण आहे. मुंबईमध्ये आणि विशेषतः दिल्लीमध्ये कुठल्याही लग्नामध्ये आपण गेलो की सगळी फळं जी आहे ती इम्पोर्ट केलेली आहे, ती फळं खायला मिळतात. आणि आता तर दुर्भाग्य असं आहे की आपलं फळं इम्पोर्ट जास्त होतात आणि एक्सपोर्ट कमी होतात, असा आपला बॅलन्स आहे. त्यामुळे आपल्या इथे फूड आणि प्रोसेसिंगमध्ये विशेषतः व्हेजिटेबल आणि फ्रूट्समध्ये याचा थोडासा नर्सरीपासून अध्ययन करण्याची गरज आहे. जर चांगल्या प्रकारचं आपल्याला जसं नाशिकमध्ये आपल्या शिंदेंनी, विलास शिंदेंनी स्पेनमधून आपल्या इथल्या द्राक्षाच्या कलमा आणल्या. आता स्पेनमधून त्यांनी संत्र्याची कलम आणली आणि त्यामुळे त्यांनी द्राक्ष एवढं चांगलं डेव्हलप केलं की 1300 कोटी रुपयाचे द्राक्ष त्यांनी स्वतः एक्सपोर्ट केले. विदर्भामध्ये अडचण ही आहे की इथे ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्यांची कॅपॅसिटी फक्त 3.5 लाख संत्र्याच्या कलमा देण्याची आहे आणि विदर्भामध्ये 30 लाख कलमा पाहिजे आणि त्याही चांगल्या क्वालिटीच्या पाहिजे. मी बरंच मागे लागून त्यांना 10 नर्सऱ्यांना रिकग्नाईज त्यांच्याकडनं करून त्यांना गायडन्स देऊन या कलमांची संख्या 6.5 ते 7 लाखापर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. पण जोपर्यंत चांगल्या कलमा मिळणार नाही, चांगले नर्सऱ्या तयार होणार नाही, चांगल्या जॉईंट व्हेंचरमध्ये इंटरनॅशनल क्वालिटीचे फळं मिळणार नाही, तोपर्यंत फ्रूट आणि व्हेजिटेबल प्रोसेसिंगमध्ये अडचण आहे. थोडासा मला माहिती याचं कारण माझा मुलगा, त्याचा एक IQF आहे आमच्या याच्यात, तो जवळपास 18 ते 20 कंटेनर भाज्या IQFमध्ये सध्या कॅनडामध्ये, दुबईमध्ये एक्सपोर्ट करतो. पण यामध्ये अडचण अशी आहे की आपल्याकडे कोल्ड स्टोरेजचा अभाव आहे आणि कोल्ड स्टोरेजमध्ये प्रॉब्लेम हा आहे की MSCBचं धोरण असं आहे की सोलरवर लावलं तरी युनिट काही डिपॉझिट करून घेत नाही. ते म्हणतात आमचं नुकसान होतं आणि त्यामुळे 10 ते 12 रुपये युनिट जर कोल्ड स्टोरेजला विजेचा दर लागला तर यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी नाही आहे. आणि म्हणून सोलर जे कोणी फ्रूट व्हेजिटेबल इंडस्ट्रीमध्ये प्रोसेसिंग करतात त्यांना सोलरची व्यवस्था करणं आणि त्यांच्या युनिटमध्ये ते तेवढे डिपॉझिट करतील तेवढे ते केव्हाही वापरू शकतील अशा प्रकारची अनुमती देणं आणि ॲडिशनल लागले तर त्याकरता काही सबसिडी देणं, याशिवाय व्हायबिलिटी होणार नाही. विशेषतः कांदा ही सगळ्यात मोठी अडचण आहे. कांद्याच्या शेतकऱ्यांचे जेव्हा भाव वाढतात तेव्हा एक्सपोर्ट बंद होतं आणि जेव्हा भाव कमी होतात तेव्हा एक्सपोर्ट बंद आपलं एक्सपोर्ट आपण त्या ठिकाणी अलाव करत नाही ज्यावेळी भाव वाढतो तेव्हा, आणि ज्यावेळी भाव कमी असतो त्यावेळी एक्सपोर्ट होत नाही आणि त्यामुळे शेतकरी नागवला जातो. त्यामुळे विशेषतः प्रोसेसिंग याच्यामध्ये स्टोरेज याची खूप मोठी गरज आहे आणि त्यामध्ये कोल्ड स्टोरेज आणि प्री कुलिंग प्लांट आणि त्याच्याबरोबर प्रोसेसिंग याच्याही बाबतीत आपल्या योजनेत असेल म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर याचा जास्त फायदा होणार आहे. हे बसल्याच समोर सीताफळवाले यांनी मूर्तिजापूर भागामध्ये अतिशय सुंदर सीताफळाचं त्यांनी क्लस्टर तयार केला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या चांगल्या चांगल्या आजकाल रबडी, सीताफळाची रबडी मिळते, सीताफळाचं चॉकलेट आहे. त्यामुळे सीताफळाचंही फळ विदर्भात आहे, त्याच्यावरही पुष्कळ लोक काम करतात. बोरकुटावरही आहे, त्याची काही लिक्विड लोकांनी तयार केलेले आहे. सोयाबीनमध्ये जी केक तयार होते, मी हळदेंच्या बरंच मागे लागलो आहे की व्हेज चिकन आणि व्हेज मटन हे सोयाबीनच्या केकपासून तयार होतं. अमेरिकेत ते बरंच पॉप्युलर आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. पण आपण सगळी सोयाबीनची केक आपण एक्सपोर्ट करतो, फिश करता आणि बाकी करता ती लागते. तर माझी या ठिकाणी त्यांनाही विनंती आहे, तुम्हालाही आहे की सोयाबीन केकपासून जर आपण व्हॅल्यू ॲडिशन केलं तर मग सोयाबीनला चांगले दिवस येतील. अन्यथा सोयाबीनचं तेल आणि पाम ऑइलच्या तेल पूर्ण इंडस्ट्री आता डिस्ट्रॉय व्हायच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोयाबीन केकपासून मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं, त्याचाही उपाय आपण शोधला पाहिजे. विशेषतः सोयाबीन असेल, राईस असेल किंवा राईस ब्रँडची ढेप असेल, याच्या फूड प्रोसेसिंगमध्ये रिसर्च नाही आहे. एक पेपी नावाचं मिळतं,
ते फार टेस्टी आहे. त्याच्यामध्ये मिठाबरोबर टमाटोची चव आहे आणि जेवढे वेपर्स आहेत त्यात टमाटोची पेस्ट पण वापरतात. आजकाल लसण, अद्रक, टमाटो याच्या पेस्ट उपलब्ध आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असं जे रिसर्च आहे हे प्रॉडक्टमध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक वायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. विदर्भामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नीड बेस्ड रिसर्च, डिस्ट्रिक्ट बेस्ड रिसर्च, अवेलेबिलिटी रॉ मटेरियल बेस्ड रिसर्च हे एवढं आवश्यक आहे. आता लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट डीम युनिव्हर्सिटी झाली आणि उद्या यांनी चंद्रावर काय उगवते याच्यावर रिसर्च केला. आम्हाला काय उपयोगाचा तो? तुम्ही जो रिसर्च चंद्रावर आहे तो करा, पण आमच्या इथे कापसाच्या कांड्यापासून काय होते, तणसापासून काय होतं ते कराल, तो उपयोगाचा. त्याच्यामुळे या भागामध्ये जे रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्याच्या बेसिस रिसर्च कसा करता येईल ते आपण बघावं. मला माहिती नाही की फिशिंग तुमच्या ह्याच्यात येतं की नाही, पण आता इंडस्ट्रीयल झालं आहे. परवा आपल्या इथे खानपान पट्ट्यामध्ये आम्ही इथे मीटिंग घेतली आहे की खाऱ्या पाण्यामध्ये जे झिंगे तयार होतात विदर्भात, तुम्हाला माहिती आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यात मालगुजारी तलाव आहे आणि या तलावामध्ये गोड्या पाण्यातले झिंगे आणि मूर्तिजापूर, अकोला आणि बुलढाणामध्ये खाऱ्या पाण्यातले झिंगे आपण तयार करण्याची योजना हातात घेतली. इथे एक प्रदर्शनात एक स्टॉल त्याचा आणला. तो आंध्र प्रदेशमधला तरुण इंजिनियर आहे, अमेरिकेत राहतो आणि तो 2,500 कोटी रुपयाचे झिंगे आपल्या भारतात तयार करून एक्सपोर्ट करतो. आता आम्ही त्याला इथे आणलेलं आहे आणि तिथे राजस्थानले 100 एकराचे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे. आपले मालगुजारी तलाव 6,500 जे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यात आहेत आणि त्याचबरोबर खानपान पाण्यामधले जे पाणी आहे त्याच्यावर खाऱ्या पाण्यातले झिंगे आणि गोड्या पाण्यातले झिंगे आपल्याकडे भाव 700 रुपये आहे आणि सिंगापूरमध्ये 8,000 आणि दुबईमध्ये 7,000 आणि अमेरिकेत 12,000 रुपये भाव आहे. त्यामुळे आता याच्यावरही विशेष रूपाने फिशिंग हाही एक मोठा उत्पादनाचा इंडस्ट्री याच्यामधला महत्त्वाचा दुवा आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये विशेषतः विदर्भामध्ये उपलब्ध असणारी फळं आणि कापूस, सोयाबीन आणि त्याचबरोबर संत्र्यामध्येही पण आता त्याच्यामध्ये नर्सरीपासून आणि बियाणं त्या क्वालिटीचं इंटरेस्ट स्टँडर्ड मिळेल त्याप्रमाणे त्याच्याशिवाय क्वालिटीमध्ये सुधार होणार नाही. आपण नोगाचा उल्लेख केला. नोगाचे एवढे चांगले प्रॉडक्ट आहे, पण ज्याथे सरकारचा हात लागतो तिथे सत्यानाश होतो. त्याच्यामुळे नोगा आता पूर्ण आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला. माझी विनंती आहे की 51% इक्विटी प्रायव्हेट प्लेयरला द्या आणि 49% सरकारकडे ठेवा आणि नोगाचं प्रोसेसिंग युनिट बुटीबोरीला नेता आलं. महाराष्ट्र सरकारनं का नोगाचं ऑरेंज ज्यूस, नोगाचा पायनॅपल ज्यूस एवढा सुंदर आहे, नोगाचा सॉस आज जगात प्रसिद्ध होता, क्वालिटी उत्तम होती, पण काळाच्या ओघात बरोबर बदललेल्या आता जी जागा आहे ती फारच अडचणीची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नोगाचे जामपासून सगळं इंटरनॅशनल लेवलवर मार्केट होऊ शकतं, पण त्याकरता नोगाचा विचारही आपण निश्चितपणे करावा. मदर डेअरीच्या माध्यमातून आपण 30 लाख लिटर दूध करणार आहोत. त्यामुळे दूध प्रोसेसिंग, मिल्क प्रोसेसिंग बऱ्याच गोष्टी होतील. पण याबरोबर ही जे सक्सेसफुल स्टोरी आहे, जसं या सीताफळाच्या क्लस्टरची पण तुम्ही जरूर माहिती घ्या. हे मूर्तिजापूरचं आहे आणि त्यांनी फार चांगलं कुठलीही मदत न घेता ते यशस्वी केलेलं आहे. संत्र्यामध्ये रामदेव बाबांचा प्लॅन्ट आहे नागपूरला, ते आता ज्यूस छोटा संत्रा आहे त्याच्यावर काढायचा त्यांनी प्लॅन केलेला आहे. त्यामुळे या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधल्या स्ट्रेंथ काय आहे आणि विकनेसेस काय आहे याच्या आधारावर या सेमिनारातून जी काही माहिती आपल्याकडे जरूर येईल त्याचा आपण विचार करावा. विशेषतः दाल मिल क्लस्टर, राईस मिल क्लस्टर हे चांगले चालू आहे आणि आता कापसापासूनही पण आपण आपल्या इथे एक ऑरेंज सिटी क्लस्टर तयार झालं MSCB आपल्या उत्तर नागपूरला जो इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे. आणि त्यांनी कोरोनाच्या काळात मी त्यांना आपल्या किट बनवायला सांगितलं आणि त्यांच्या आता सगळे शर्ट्स हे रिलायन्स आणि मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये ब्रँडिंग करून ते विकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये पोटेन्शियल आहे. विशेषतः आपल्या इथे भंडारा गोंदिया जिल्ह्यात लाख तयार होते
त्याचबरोबर जंगलमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती तयार होतात. मोहाची फुलं जी आहे त्या मोहाचं पुरण अतिशय लोकप्रिय आहे. मोहाच्या फुलापासून इथेनॉल तयार होऊ शकतं. आणि रतनज्योत, मोह, साल, करंज आणि टोळी जे नॉन एडिबल ऑइल सीड आहे याच्यापासून डिझेल तयार होऊ शकतं, जे गडचिरोलीमध्ये आहे. आणि बांबूची पण लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. बांबूपासून लोणचं तयार होतं. बांबूचं सूप खूप चांगलं आहे. परवाच मी बांबूचं सूप पिलं, भयंकर सुंदर आहे. बांबूचे कपडे चांगले तयार होतात. इंदोरमध्ये फॅशन मॉडेलनी बांबूचे कपडे घालून प्रेझेंटेशन केलं. इथे केळाच्या सालापासून कपडा तयार करणारा एक स्टॉल आहे, त्यांनी केळावर मोठं काम केलं. वेस्ट टू वेल्थ अँड नॉलेज टू वेल्थ. विदर्भामध्ये एक आम्हाला अजून चांगली गोष्ट करता येईल की हे जे कॉटन स्ट्रॉ आहे आणि राईस स्ट्रॉ आहे याच्यापासून आता आम्ही बायो CNG आणि बायो LNG बनवायला सुरुवात केली. मी स्वतः पहिले प्रयोग करतो आणि मग लोकांना सांगतो. त्यामुळे हे सगळे प्रयोग मी आता आमचा प्रकल्प पुढल्या 5 टन पर डे हा बायो CNGचा सुरू होणार आहे. त्यामुळे आपले ट्रॅक्टर, आणि कालच मी इथे महिंद्राचा CNGवरचा ट्रॅक्टर लॉन्च केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथून इथेनॉल, CNG तयार होणं, त्याच्याबरोबर फ्रूट आणि व्हेजिटेबलमध्ये मार्केट चांगलं होणं. आता 5 स्टार हॉटेल देखील IQF मधल्या भाज्या वापरायला लागल्यात. इथले कॅटरर देखील वापरायला लागले आहेत. पण त्याकरता छोटे कोल्ड स्टोरेज लागतात. तर आपण त्या भाज्या ठेवण्याकरता छोट्या छोट्या योजना हॉटेल रेस्टॉरंट करता दिल्या आणि त्यांनी भाज्या विकत घेतल्या तर IQFला चांगलं मार्केट येईल. त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली आपण अतिशय चांगला केला. काल मी वाशिममध्ये एका मुलांनी पेढा विदाऊट शुगर तयार केला. एवढा सुंदर पेढा आहे की त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी सेविया पण आपल्या ह्याच्यात लावला आणि शुगर फ्री पेढा एवढा टेस्टी तयार केला की त्याचं ब्रँडिंग करून तो जो विकला तर त्याला खूप चांगला मार्केट मिळेल. आपण ऑरेंज बर्फी तयार केली पण त्याचं लाईफ फक्त 7 दिवसाचं होतं. आता या प्लॅनमध्ये आपण ऑरेंज बर्फी 1 महिना तिचं लाईफ राहील शेल्फवर अशी तयार होणार आहे. आणि जगात आपली ऑरेंज बर्फी पॉप्युलर होईल कारण त्यात नॅचरल ऑरेंज ज्यूस आणि ऑरेंजेस आहे. त्यामुळे रिसर्च वेगवेगळ्या याच्यामध्ये क्वालिटी प्रॉडक्ट्स, रिसर्च अँड पॅकेजिंग या गोष्टीच्यासाठी एकत्र जोडून इंटिग्रेशन अप्रोचमध्ये आपण या बाबतीतलं धोरण पण तयार केलेलं आहे. अजून यातला बरेच लोक इथे बसलेले उद्योजक आहेत. त्यांच्या काही समस्या असतील त्या समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आपण अनायसे मुंबईमध्ये या खात्याचे आहात आणि विदर्भातल्या डोंगरे साहेब इथलेच आहेत. त्यामुळे तुमच्या दोघांच्या सहकार्याने भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या या उद्योगाला चांगली चालना मिळेल आणि आजच्या या आपल्या सेमिनारमधून एक नवीन विजन विदर्भाकरता प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि मला ऊस उत्पादकांचं एक आहे सत्र, तिकडे जायचं आहे. पुढचा सेमिनार आपण चालू ठेवावा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कांबळे साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण विदर्भात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.